दरम्यान रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरील वादावरती विरोधकांनी काय म्हटलंय पाहूयात। मला त्याच्यावर भूमिका घेण्याची मला वाटतं इतिहास तज्ञांनी सांगू दे। हे असले चिवडत बसायला वेळ नाही हो। कुत्र्यावर सुद्धा तुम्ही जर वेळ घालवणार असाल, अरे लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे बाबा, महागाईचा प्रश्न आहे, महिलांवर अत्याचार झाला, छत्रपती शिवाजी महाराजांना चालला असता का एवढं तर विचार करा, त्याच्यावर जास्त बोला ना। रायगडाला हे कुत्र्याची समाधी बांधून त्याला डिवचण्याचाच हा प्रयत्न आहे। त्यामुळे संभाजीराजे म्हणतात ते बरोबर आहे। त्या कुत्र्याची समाधी कुठलाच उल्लेख नसताना इतिहासात कोण वाघ्या कुत्रा काही कुठलाही उल्लेख नसताना तसं त्या ठिकाणी असणं ते पाडली गेलीच पाहिजेत। त्यांचं आम्ही समर्थनच करतो। छत्रपतींच्या कुटुंबातून एक व्यक्ती आज जर या बाबतीत बोलत असेल तर मला असं वाटतं की त्या गोष्टी कुठेतरी सिरियसली घेतल्या पाहिजे आणि जे सर्व इतिहासकार आहेत यांना सुद्धा विश्वासात घेऊन जर राजे जे बोलतायत ते खरं असेल तर नक्कीच त्यांचं म्हणणं हे मानून त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली गेली पाहिजे असं या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।